जय भीम. सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025. सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे आसक्ती टाळणे म्हणजे मारावर विजय. त्याचे लेखक आहेत किशोर कसारे. शस्त्र शुभानुपस्सी वीरहंत इंद्रियेषु असन्उत भोजनहि अमतज्य कुसित हिनविरय्य तव्यपहत्ती मारो वातो रुहीर व दुब्बल. याचा अर्थ असा होतो, जो व्यक्ती सुंदर वस्तूमध्ये आसक्त होऊन राहतो, इंद्रिये ज्याचे असंयमित असतात, भोजनातही ज्याला अतिमोह असतो, जो आळशी आणि दुर्बल प्रयत्न करणारा असतो, त्याला मार सहज जिंकतो. जसा वारा सुकलेली पाने किंवा गवताला उडवून टाकतो, आसक्ती म्हणजे लोभ म्हणजे फक्त शरीराने कमजोर होणे नाही, तर मन, चारित्र्य आणि प्रयत्न शक्तीने दुर्बल होणे होय. जेव्हा मन सतत लोभ, द्वेष, मोह, चिंता, असमाधान यात गुंतलेले असते, तेव्हा मन स्थिर राहत नाही. ध्यान, सतर्कता म्हणजे सती आणि सम्यक दृष्टी नसल्यामुळे मन लवकर खचते. जसा वारा कोरडी पानं उडवून नेतो, तशी परिस्थिती मनाला उडवून नेते. आळस, उदासीनता, नंतर करूया वृत्तीमुळे प्रयत्नशक्ती कमी होते. इंद्रिय अनियंत्रित ठेवणे, विषयासक्त राहणे आणि मोहात पडून चुकीचे वर्तन करणे यामुळे नैतिक शक्ती कमी होते. माणूस बाहेरून मजबूत दिसला तरी आतून कोसळतो. यावर मात करण्यासाठी आवश्यक आहे सती. सती म्हणजे प्रत्येक काय करतोय याची जाणीव ठेवणे. धम्मानुसार इंद्रिय सुख म्हणजे 5 इंद्रिय, डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा आणि 6वे मन याद्वारे मिळणारे भोग सुख. इंद्रिय असंयमित असणे म्हणजे आपल्या 6 इंद्रियावर डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा, मन यावर नियंत्रण नसणे आणि त्यांच्या विषयामध्ये आसक्त होणे. जेव्हा आपण पाहतो, ऐकतो, वास घेतो, चव चाखतो, स्पर्श अनुभवतो किंवा विचार करतो, तेव्हा विवेक, सतर्कता आणि मर्यादा न ठेवल्याने मन सतत बाहेरील विषयांच्या मागे धावते आणि मोह, लोभ, द्वेष वाढतात. मन सतत मोहक विचार, कल्पना, आठवणी यात रमून जाते. मार म्हणजे तुमच्या कार्यात येणारे अडथळे. राग, द्वेष, मोह, आळस हे मार होत. पोट भरल्यानंतरही केवळ चव, मोह किंवा सवयीमुळे जास्त खाणे हे शरीर आणि मन दोन्हीसाठी हानिकारक मानले जाते. खाल्ल्यानंतर शरीर सुस्त होते, काम करण्याची इच्छा कमी होते, आम्लपित्त, गॅस, अपचन होते, चरबी वाढते, वजन वाढल्याने इतर आजारांची शक्यता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, पचनावर सतत ताण आल्याने शरीराची शक्ती इतर कार्यावर कमी खर्च होते. म्हणूनच उपवास किंवा दिवसातून 1 वेळ खाण्याची शिस्त भिक्खूंना सांगितली असावी. अन्न योग्य प्रमाणात फक्त शरीर टिकवण्यासाठी घ्यावे. अन्न योग्य प्रमाणात फक्त शरीर टिकवण्यासाठी घ्यावे. आनंद, चव, आसक्ती यासाठी नव्हे. अतिभोजन हे माराला म्हणजे अज्ञान व दुःखाला प्रवेश देते. धम्मानुसार सम्यक व्यायाम म्हणजे सम्यक प्रयत्न हा अष्टांगिक मार्गातील 6वा घटक आहे आणि तो योग्य दिशेने व सतत केलेला मानसिक व चारित्र्यपूर्ण प्रयत्न होय. चुकीच्या गोष्टींना टाळण्यासाठी आणि चांगल्या गुणांना वाढवण्यासाठी केलेला जाणीवपूर्वक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न. जे चांगले गुण आधीपासून आहेत ते दृढ करणे आणि वाढवणे. त्यामुळे मन शुद्ध होते, चुकीच्या प्रवृत्ती कमी होतात, चांगले विचार वाढतात, आळस दूर होतो, नियमित प्रयत्नामुळे क्रियाशीलता वाढते, मन सतत योग्य मार्गावर ठेवणे सोपे होते, चुकीच्या सवयी हळूहळू कमी करणे, राग कमी करण्यासाठी सतर्कता ठेवणे. असंयमी, आळशी, आसक्त व्यक्तीला मार सहज जिंकतो. या उलट संयमी, सतर्क, अप्रमादी व्यक्तीला मार जिंकू शकत नाही. मार आपल्यातच असलेली कमजोरी व दोष होत, जे आपल्याला उद्दिष्टापासून प्रवृत्त करतात. तो बाहेरचा शत्रू नसून प्रामुख्याने अंतर्गत शत्रू आहे. योग्य कार्य पुढे ढकलणे, प्रयत्न टाळणे, दुर्बलता, मानसिकता आणि चारित्र्य शक्ती कमी असणे, संकटात तग धरण्याची ताकद नसणे यांना माराचे प्रवेशद्वार म्हटले आहे. आळशी माणूस योग्य वेळी प्रयत्न करत नाही, त्यामुळे जीवनातील संधी हातातून निघून जातात. प्रयत्न शून्य व कमजोर मन मोह, लोभ, द्वेष यांच्या ताब्यात सहज जातं. हे विकार त्याला चुकीच्या कर्माकडे नेतात. कामात सातत्य नसल्याने उजवी
उपजीविकेत अस्थिरता येते, इतरांचा विश्वास कमी होतो, यश न मिळाल्याने विश्वास घटतो, अपयशाची भीती वाढते, आळस आणि दुर्बलता माणसाला आतून रिकामे करतात. त्याच्यात बदल घडवण्यासाठी सती म्हणजे जागरूकता, वीर्य म्हणजे उत्साही प्रयत्न आणि सम्यक दृष्टी आवश्यक आहे. अन्यथा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नैतिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या हळूहळू अधपतन होते. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.